सुरत चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केल्यानंतर छावा संघटना पुन्हा आक्रमक. अजित पवारांना हे महागात पडणार. छावाच्या विजय घाडगे या पाटलांचा इशारा. चुकीच्या पद्धतीचा व्यक्ती शेतकऱ्यांच्या पोरावरती म्हणजे आमच्यावरती हल्ला केल्याच्या नंतर त्याला प्रदेश सरचिटणीस पद दिलं. काल त्याला प्रवक्ता केले. अजित पवारांना हे परवडणार नाही. एकनाथ खडसे लंडनचे आहेत का? खडसेंना जळगावचे पदाधिकारी उत्तर देतील. पार्थ पवार प्रकरणावरून केलेल्या प्रश्नावरती मंत्री माणिकराव कोकाटे चिडले. जळगावचे आहे आपण पण आहे, पण आपली वैयक्तिक भूमिका काय असेल याविषयी? खडसे कुठले? लंडनचे खडसे पण जळगावचे. जळगावच्या लोकांना जळगावच उत्तर दिलं पाहिजे. राज्य पातळीवरचे जर असते खडसे तर तो वेगळा विचार केला असता. पण खडसे पण जळगावमध्ये आहेत आणि या प्रतिभाताई पण जळगावमध्ये आहेत आणि दादा पण जळगावमध्ये आहेत. ते चांगले उत्तर देऊ शकतात. शिवडी काळा चौकी प्रभाग क्रमांक 206 खुल्या प्रवर्गासाठी जाहीर. शेकडो नागरिकांकडून ठाकरेंच्या शिवसेना शाखेत येत सचिन पडवळ यांचं अभिनंदन. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मुंबईतील भूमिगत मेट्रोतून प्रवास. जयस्वाल यांच्याकडून सर्वसामान्य प्रवाशांसोबत प्रवास करत आनंद व्यक्त. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचे सहकारी सतीश शेळकेंसह अनेकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तागिरी बंगल्यावर पक्षप्रवेश. सोलापूरच्या माजी महापौर महेश कोटेंचे सुपुत्र प्रथमेश कोटेंचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश. अभिजित पिचुकलेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक करा अशी पत्रातून मागणी. ठाण्यातील कशिश पार्क बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या प्लास्टिक सेफ्टी नेटला आग. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. अहिल्यानगरमधील लोणीकंद येऊर फाटा इथं भीषण अपघात झालाय. उजड कंटेनर मागे सरकल्यानं उभ्या असलेल्या कारचा चकाचूर झालाय. अपघात कोणतीही जीवितहानी नाही. पुण्याला मोदी सरकारकडून नव्या 1000 ई बस मंजूर करण्यात आल्या. बस मिळाव्या म्हणून खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सातत्यानं पाठपुरावा पाहायला मिळतोय. येत्या काही महिन्यामध्ये नव्या ई बसेस पीएमपीएलच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत. मी अपक्ष खासदार तरीही मंत्री अधिकारी मला घाबरतात. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचं विधान. सांगलीच्या मिरजमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी विशाल पाटील यांचं वक्तव्य. मी अपक्ष निवडून आलो असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडीफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात. त्या निमित्तानं मला 4 पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया. हे सगळ्या तुमच्या प्रेमामुळे घडलं.